अंजली कशीच बाळा? मी मस्त आहे. नमस्कार करते. हो. या 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 नमस्कार. या पाहुणं या. आले. बस. बोला. बरं झालं तुम्ही इथं राहायला आलात. राणाजी कसे आहेत? मस्त. चला वरांनी आपलं ऐकलं म्हणायचं. द्या पाणी द्या. दिवे लागण्याच्या टायमाला कशाला आलेत ग मराया? पाहुण्यांच्या घरी कधी जावं, काय काळ येळ आहे का नाही? अव आता पोरगी इथं राहायला आली म्हणल्यावर हे बी इथंच राहायला आले नाहीत ना व? तसं बी समजा आयुष्य खोराड्यातच काढले असे. वाडा बघून तर डोळच फिरला असतील ह्यांचं. ताईसाहेब आता हे जर इथं आले ना मग राहायला तर आपण तुमच्या पप्पासनी बोलूया इथं राहायला. ए फॉल्टी, आमचा पप्पा काय यांच्यासारखं भिकारी? आलो. अगं चल चंदे. नमस्कार. नमस्ते. सुनबाई जरा पाहुण्यांच्या जेवणाचं बघा ना. अहो नको, सहजच भेटायला आलो होतो. जेवण वगैरे काही नाही, आम्ही लगेच निघू. अहो मग जेवूनच जा की. हा आमच्या बी जेवणाचा टाइम होता चालाय. तेव्हा जावा, जेवूनच जावा. नाही हो, खरंच नको. अंजलीची खूप आठवण येत होती म्हणून भेटायला आलोय फक्त. जेवणाचं परत कधीतरी बघूयात ना. चला. राणाजी कुठे आहेत? आहेत ना. राणा, ए राणा. तर पाहुण आलेत. आले. हो. असू दे असू दे. चला निघतो आम्ही. अहो असं काय आल्यासारखं जरा येळ थांबा की. नाही खरंच नको गोदाक्का. अंजलीला बघावंसं वाटलं ना म्हणून आम्ही आलो. परत येतो ना कधीतरी निवांत. हे बघा कधी बी आठवण आली भेटावंसं वाटलं तर डायरेक्ट वाड्यावर यायचं. आपलंच घर आहे. हो येतो आम्ही. या. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. या सोडून. या. सूरज, सूरज. अरे राणा थोरल्या सुनबाईंसाठी रूम खाली करायला पाहिजे. अरे आज सकाळपासून ती ओसरीवरच आहे. आता दुसरी खोली आहे कुठे इथं? नाही तशा 50 आहे ती, पण नव्या नवरा नवरीला शोभल अशी एक बी नाही. सगळीकडे नुसतं काय बाय सामान पडले. बिनवापरातल्या गोष्टी इकडे तिकडे पसरल्यात नुसत्या. मामांजी अहो वस्त्रीवर आम्ही राहू की. राणा भाऊजी आणि जाऊबाई आमच्या खोलीत राहत्यात, त्यात काय एवढं? नाही कशाला, मी राहतो की माझ्या खोलीत. शेतात गेल्यापासून प्रेमलतेची पण तब्येत बिघडली आहे.
सारखी खोकत असते. लते राणा भाऊजी, तुम्ही दोघांनी आमच्याच खोलीत राहायचं. अहो. अहो नाही, नव्या नवरा नवरीला खोली नाही असं बरं दिसतंय का? आम्हासनी फक्त अर्धा तास द्या, फक्त अर्धा तास. आलो आम्ही. अहो वहिनी नको. चंदे चल सगळं कर. आबा अहो ते वहिनींना त्यांच्या खोलीत राहू दे. ए तू तुझं सामान आवरायला घे, वहिनींना घेऊन दुसऱ्या खोलीत राहायला जा. चल 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 निघ, आवर सामान चल. चल ग प्रेम लते. खोकू नको. खोली लहान आहे, चालेल ना थोरल्या सुनबाई तुम्हाला? हो, ह्या घरात आहे ना खोली. मग झालं तर कुठेही राहायची तयारी आहे माझी. अहो पण वहिनींनी खोली आवरायला बी घेतली असणार. तुम्ही काळजी करू नका, मी थांबवते वहिनींना. समधी चक्र उलटी फिरली बघा. ती मास्तरीन वाड्यात बी आली आणि आता तुमच्या खोलीत बी घुसायला लागली. लांब उडी मारायची तर आधी 4 पावलं माग यायला लागतंय. हा, 1 2 3. येता कितवी? हो पुढं. पलटी. अहो माझं शाळेचा 36 आकडा आहे. पर ताईसाहेब, आता तुम्ही त्या पार्कुच्या खोली जाणार पण मला लई वाईट वाटायलंय. मसनी बी नाही सोडायची ग ही खोली. पण अपमान करून हिथून जाण्यापेक्षा स्वतःहून इज्जतीत सोडलेली चांगली. उलट आपलंच पावशेर राहत्याल. राणा भाऊजी आणि जाऊबाईंवर वानून देता. ताईसाहेब आली. जा ते साड्या समजा बॅगेत ठेव. आम्ही तर म्हणतो यो बेड बी जाऊबाईंसाठीच ठेवायला पाहिजे आणि ही झालर बी बदलून द्यायला पाहिजे. रंग बी आत येऊ? सवय गेली नाही वाटतं तुमची अजून. अहो जाऊबाई असं विचारताय काय? घर आहे हे, शाळा नाही. या की तुमचंच घर आहे आणि आता रूम बी तुमचीच आहे. या आम्ही काय म्हणत होतो, ही झालर जरा बदलून देतो तुम्हासनी. आणि रंग कोणता आवडतो तुम्हासनी? नाही नाही वहिनी, मी तुम्हाला इथे हे सांगायला आली की तुम्ही ह्याच खोलीत राहा. उगाच आमच्या करता तुमचं रुटीन डिस्टर्ब नका करू तुम्ही. हो नाही नाही, असं कसं जाऊ बाई? परत या खोलीवरनं काय रामायण घडाय ना ग घरात. लग्नाच्या टायमाला झालंय तेवढं बस झालं. म्हणजे नाही म्हणजे काही नाही. ते जाऊ बाई, इतके दिवस तुम्ही शेतात राहिला, जीवाला लई त्रास झाला असेल तुमच्या. तेव्हा आता हिथंच राहा दोघं बी. चंदे अगं नुसती बघत काय बसलीस? भर की बॅगा पटापटा. नाही 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 वहिनी, तुम्ही इथेच राहा. उगाच आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. नग बाई नग, मामांजी खवळत्याल नंतर आमच्यावर. आणि तसं बी आमचं काय, आमचं नव्याचं 9 दिवस संपल्यात आता. लगीन तुमचं नवं झालंय, तुम्ही राहावा इथं. आणि तसं बी थोरलं दीर आणि जाऊबाई असं छोट्या खोलीत राहणार हे काय आम्हासनी पटायचं नाही. तेव्हा तुम्ही इथंच राहा. काय ग चंदे? वय वय नाही हो वहिनी, छोट्या मोठ्याचा काही प्रश्नच नाहीये. तुम्ही आधीपासून या खोलीत राहताय ना, मग तुम्हीच राहा. आबांना मी समजावी. हा, मग तर प्रश्नच मिटला की. जाऊबाई, लईच चांगलं मन आहे बघ तुझं. सॉरी हा, ते चुकून अरे तुला आलं बघा जिभेवर. सॉरी. अहो वहिनी, काही हरकत नाही. तुम्ही मला एकेरी नावाने हाक मारलीत तरी चालेल मला. अहो नाही, तुम्ही थोरल्या सून बाई आहात या घरच्या. असं कसं? हो मग त्यात काय झालं?
तरी सुद्धा चालेल मला. आणि मला बहीण नाहीये. आपण ह्या घरात अगदी बहिणी बहिणींसारख्या राहूया. या घरात मी नवीन आहे. एकत्र कुटुंबाची मला सवय नाही. त्यामुळे ह्या घरातल्या रीतीभाती सवयी सगळं तुम्ही मला समजावून सांगत जा. तुम्ही मला सांभाळून घेतलं तरच मी या घरात लवकर रुळू शकेन. चंदे बघितलंस जाऊबाई किती चांगले आहेत ते. जाऊबाई तुम्हासनी या घरात काही बी अडचण आली काही बी आम्हाला सांगायचं. आम्ही कायम तुमची मदत करू. काय चालेल. मी राणाजींना सांगून आले की तुम्ही ह्याच खोलीत राहताय. जावा. आले. बहिणी बहिणींचा लईच सुजवळ आहे वाटतं. आता याच सुताची गाठ मारून असा पीळ घालू का नाही दुनिया आठवाय पाहिजे त्या मास्तरडीला. नाही या मास्तरडीला बेचा पाडा शिकवला तर नाव बदल चंदे आमचं. बघत काय बसली का तुला आता बेचा पाडा शिकू. चल निघ. राहना अरे दिसभर बोलायला जमलं नाही बघ. पर तुम्ही दोघं वाड्यावर आलेलं हे मनाला बरं वाटलं. याच्यामुळे घर सोडून जायची भाषा करायची नाही, लक्षात ठेव. राहना याच्यामुळे आम्हाला एकटं टाकून जाणार नाहीस ना? नाही बा, मी असं कधी करेन का? अरे केलंच की, म्हणून तर म्हणलं. बर जाऊ दे, झालं ते झालं. आता दोघांनी संसार एक नंबर करायचा. थोरल्या सुनबाईंची काळजी घे. आणि हा, सुनबाईंना वाड्यात काय कमी पडता का म्हणे, कळलं का? होय आबा, तुम्ही म्हणशीला तसं.
थोरल्या सुनबाई कुठे दिस ना? त्या वहिनींना समजवायला गेलेत. येतीलच इतक्यात. ठीक आहे, हा येतो आम्ही. द्या, मी करते. अगं कशाला, आम्ही हाय की काम करायला. आपण दोघी मिळून करू. कशाला, तुझं अजून हळदीचं अंग आहे. आताच कामाचा बोजा नग उचलूस. अजून पूजा, देवदर्शन समज ठीक झालं की मग किती काम करायचं तेवढं कर. बरं आत्ता नग. पण गोदाक्का, तुम्ही असं काम करणार आणि मी फक्त बघत बसणार, मला नाही पटत. मी करते पटकन. जाऊ द्या, अजून थोडे दिवस पटवून घ्या. आता अजिबात हात लावायचा नाही बघा कामाला. होय, उद्या महालक्ष्मीच्या दर्शनाला जायचंय. परवा सत्यनारायणाची पूजा, हळदी कुंकू हे समज होईस तर कामाला हात नाही लावायचा. नंतर हाय की संसार सांभाळायचं. पण गोदाक्का, पण नाही आणि बिन नाही. तू जा बरं तुझ्या खोलीत जा. अहो, तुम्ही आता राहा बिंदास इकडे. ही माझी खोली आजपासून तुमची समजा. आपली. हा, आपली. ते मी माझ्या पद्धतीनं थोडा बदल केलाय. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं बदल करून घ्या. राणाजी, एवढे दिवस मी तुमच्या बरोबर शेतावर राहिले, त्यावरूनही तुम्हाला अजून अंदाज नाही आला? कसला? हेच की मला कोणत्याही सुखसोयींची गरज नाहीये. मला गरज आहे तुमच्या साथीची. तुम्ही सोबत असाल ना तर मी कुठेही राहू शकेन. पण आपण इकडे राहायला आलो हे तुम्हाला पटलं ना? हो, मला शेतावरही छान वाटत होतं आणि आता इथेही छान वाटतंय. हा वाडाच आता आपलं घर आहे. आपल्या घरात आता आपण आपल्या माणसांबरोबर राहणं लई बरं वाटलं मला. हा वाडा म्हणजे आता आपलं घर झालं आणि ही माणसंही सगळी आपली आहेत. हाच आपला संसार. चालतंय की